प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या गटाचे सरचिटणीस राज चव्हाण यांच्या वतीने वडोली निळेश्वर माध्यमिक शाळा येथे भारताचे संविधान देऊन मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक वर्गाचं स्वागत करण्यात आले। पार्ले येथील अंगणवाडी येथे खाऊचे वाटप करण्यात आले। तसेच विविध सामाजिक उपक्रमाचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं। वेणुताई माध्यमिक विद्यालय कराड येथे कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे डीवायएसपी पाटील मॅडम तसेच इतर पोलीस अधिकारी तसेच विद्यमान कराडचे नगराध्यक्ष राजेश यादव, तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी व इतर मान्यवर अधिकाऱ्यांना भारताचे संविधान प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय। राज चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात कराडमधील सर्व नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते। कराडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्त जनजागृतीसाठी भारताचे संविधान वाटपाचे कार्यक्रम रिपब्लिकन पार्टीचे युथ सरचिटणीस राज चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले। त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केले जाते। असलमुल्ला, कराड वार्तासाठी। जय भीम, जय शिवराय। आज मी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये माननीय दीपक भाऊ निकाजे यांच्या अध्यक्षतेखाली दादासाहेब ओवाळ महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज वडोली निळेश्वर माध्यमिक विद्यालय येथे खाऊ वाटप तसेच संविधानाची प्रत देऊन शिक्षकांचा सत्कार केलेला आहे। तसेच पार्ले गाव असेल किंवा इतर शासकीय अधिकारी असतील त्यांच्या शासकीय ह्या कार्यक्रमात जाऊन त्यांनाही संविधानाची प्रत प्राप्त करून त्यांचाही आदर सत्कार केलेला आहे। तसेच माध्यमिक विद्यालय वेणुताई चव्हाण कराड येथे मान्यवर दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले तसेच माजी आमदार उत्तरचे बाळासाहेब पाटील यांचाही सत्कार, विद्यमान नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांचा सत्कार तसेच डीवायएसपी मॅडम पाटील मॅडम यांचाही सत्कार संविधानाची प्रत देऊन केलेला आहे। यानंतर आम्ही भविष्यात संविधानाची जी आपल्याला खरी ताकद काय आहे आणि ते आपण दाखवून द्यायचे या संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम घेणार आहे। तसेच पुढील आगामी काळात आम्ही विविध शासकीय मग तो जिल्हास्तरीय असो नाहीतर जिल्ह्याबाहेरील असो अशीच जनजागृतीचे कार्यक्रम भविष्यात रिपब्लिकन पार्टी आयोजित करणार आहे।